हरिओम, माझं नाव वृंदा रेडकर, चारकोप उपासना केंद्र कार्यकर्ता। मी बापूंकडे माझी कशी सुरुवात झाली यायला ते मी पहिल्यांदा सांगते। पहिल्यांदा एकदा म्हणजे मी खूपच आजारी पडलेली। 3-4 डॉक्टर केले तरी काहीच फरक पडत नव्हता आणि एकदम मला म्हणजे इथून 4-5 पावलं पण चालण्याचं त्राण नव्हतं। एवढी माझी शक्ती हे झालेली। किती डॉक्टर केले, डॉक्टर बोलायचे यांना काही नाही आहे, तरी पण मला वाटायचं की मला काहीतरी आहे आजार आणि मी सारखी रडत असायची। आणि माझ्या 2 छोट्या मुली होत्या तेव्हा। शेवटी मी मिस्टरांना बोलली की मला अजिबात घरात काय करायला पण होत नाही आहे, मुलींना शाळेत सोडायचं, तर तुम्ही गावावरून भाचीला आणा। मग त्यांनी माझ्या भाचीला गावावरून आणलं आणि तेव्हा एकदमच आजारी झाली मी। याने जमिनीवरच म्हणजे अशी झोपूनच राहायची आणि तेव्हा मी बापूंकडे येत नव्हती। पण आपला बापू बघा कसा आपल्याकडे खेचून येत होते। तर तेव्हा विजय भिंगारेंचं ज्ञानेश्वर मंदिरमध्ये प्रवचन होतं, तर तेव्हा पॅम्पलेट वाटायचे। तर आमच्या केंद्राच्या 2 कार्यकर्ते पॅम्पलेट वाटायला आले। तर त्यांनी दारावर हरिओम म्हणून टकटक केली। तर मी म्हटलं कोण आहे, तर मी भाचीला बोललं की जरा बघ म्हणून। तर ती बोलली कोणतरी असं पॅम्पलेट वाटायला आले। तर ती बोलली की माझ्या मामीला ना बरं नाही आहे। तर त्या दोघी बोलल्या की आम्ही आतमध्ये येऊ शकतो का, तर मी त्यांना म्हटलं हो। तर त्या आतमध्ये आल्या आणि त्यांनी बघितली माझी परिस्थिती। त्या बोलल्या हे बघा तुमचा योगायोग किती चांगला आहे, तो उद्याच तो दिवस शनिवार होता, ते उद्या रविवार उपासना केंद्रामध्ये विजय भिंगारे यांचं बापूंबद्दल, सद्गुरू अनिरुद्ध बापूंबद्दल प्रवचन आहे, गुणसंकीर्तन, तर तुम्ही तिथे या। तर मी म्हटलं नाही हो, मला तर 2 पावलं घरातून बाहेर पण पडायला होत नाहीये। ते बोलले तुम्ही काही काळजी करू नका, आपला बापू तुम्हाला तिथपर्यंत आणून सोडेल आणि तुम्ही फक्त जिद्द ठेवा मनाची। आणि मी म्हटलं त्यांना हो हरिओम बोलली आणि त्या दोघी निघून गेल्या। आणि दुसऱ्या दिवशी मी आमच्या शेजारच्या 2 बायकांना सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही दोघी तरी चला, आपण रिक्षा करून जाऊयात। आणि आम्ही रिक्षा करून तिथे गेलो आणि तुम्हाला सांगू की प्रवचन सुरू झालं, तिथून शेवटपर्यंत माझ्या डोळ्यातून नुसतं अक्षरशः पाणी येत होतं की बापू तू कोणतरी आहेस, तू माझ्यासाठी काहीतरी कर, माझ्या 2 लहान मुली आहेत। आणि ते प्रवचन ऐकत असताना म्हणजे अचानक माझ्या अंगात ना असं काहीतरी ताकद अशी येते असं वाटायला लागलं। आणि घरात मी 5 मिनिटं पण बसू शकत नव्हती आणि तिथे जवळजवळ 2-2.5 तास मी बसून होती। आणि निघताना मग दर्शन घेतलं आणि माझ्या शेजारच्या बायका बोलल्या की आपण रिक्षा करूया। तर मी म्हटलं रिक्षा नको, आपण चालत जाऊया, म्हटलं मला ना खूप बरं वाटतंय। आणि तिथून आम्ही निघालो। तर तेवढ्यात आपल्या केंद्राची मानसी माधव ती होती तिथे। ती बोलली तुम्ही नवीन आहात का, म्हटलं हो माझी तब्येत बरी नाही। तर ती बोलली दर शनिवारी इथे उपासना होते, तुम्ही येत जा, तुम्हाला सेवा करायची असेल तर करायला तुम्हाला मिळेल। तर मी म्हटलं चालेल। आणि तेव्हा मी घरी आली आणि त्या दिवशी तुम्हाला सांगू 3-4 प्रकारच्या माझ्या गोळ्या होत्या, मी एक पण गोळी घेतली नाही आणि मला त्या दिवसापासून एकदम बरं वाटत गेलं। मग मी मिस्टरांना बोलली की मला ना गोळ्या नको आहे, मी ना उपासना केंद्रात जात जाईल। मिस्टर बोलले जर तुला बरं वाटत असेल तर तू जात जा। आणि त्या दिवसपासून मी आजपर्यंत बापूंकडे आहे। हरिओम।